आणि एक आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट झाल्याची शक्यता आहे। वांद्रेतील ताज लँडसँडमध्ये ही भेट झाल्याचं कळतंय। या संदर्भातली माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची शक्यता आहे। सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, वांद्रेमधील ताज लँडसँड्समध्ये ही भेट झाल्याचं कळतंय। तर सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भातली अपडेट पोहोचवलेले आहेत। एका महत्त्वाच्या राजकीय भेटीच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। यशवंतजी, स्वागत आहे। अशी बातमी समोर येते की हॉटेल ताज लँडसँडमध्ये आता देवेंद्र फडणवीस देखील पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे हे देखील पोहोचले। दोन नेत्यांच्या भेटीची शक्यता आहे। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी सगळी चर्चा महाराष्ट्रभर सुरू असतानाच, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीचं वृत्त समोर येतंय। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। बघा, मला हे आता तुमच्या माध्यमातून समजतंय, मला ही कल्पना नाहीये। आणि जर भेट होत असेल तर राज्याच्या विविध प्रश्नांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी भेटायचं नाही का? त्या संदर्भातली भेट असू शकते। आता मराठी सक्तीचा जो विषय, हिंदी सक्तीचा जो विषय आहे, तो निर्णय तर शासनाने घेतला स्थगितीचा, त्याच्यावर अजून अध्यादेश नाही काढला। अवघ्या 4 दिवसावर शाळा चालू होणार आहेत। अनेक विषय आहेत, यासारखे अनेक विषय आहेत, त्या विषयात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशा पद्धतीचे जर विनंती किंवा हे विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना भेटायचं नाही का अशा पद्धतीच्या विनंती घेऊन, असं हेही असू शकतं। प्रत्येक गोष्टीत राजकारणच असेल, प्रत्येक भेटीमध्ये राजकारणच असेल अशातला काही भाग नसतो ना। आणि राहिला युतीचा विषय, युती ही माध्यमांवर बोलून किंवा पोस्टर बॅनर लावून होत नसते ना। त्याच्यावर दोन पक्षामध्ये चर्चा व्हायला हवी, चर्चेसाठी समोरून प्रस्ताव यायला हवा। हे काही न करता फक्त बाहेर कुठेतरी माध्यमांवर किंवा बॅनरबाजी करून नेमकं महाराष्ट्रातील जनतेला आपण काय भासवतो किंवा काय दाखवतोय याचा विचार देखील समोरच्यांनी करायला हवा। यशवंतजी, तुम्ही प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला। शिवसेनेच्या अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रस्तावाची मनसे वाट बघते का? नाही, बघा, तुम्ही जर विषय चर्चेला आणताय तर प्रस्ताव घेऊन या ना, विचार होईल, त्याच्यावर मग चर्चा होईल आणि मग काय तो पक्षाध्यक्ष त्याच्यावर निर्णय घेतील ना। उगाच बाष्पळ गप्पा मारून काय होणार आहे? हा सुद्धा पुन्हा एक षडयंत्राचा भाग आहे का, असंही शंका येऊ शकते। मग ठीक आहे, अगदी महिना 1.5 महिना नुसत्या गप्पाच मारताय। ठीक आहे यशवंतजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या राजकीय घडामोडींच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।